हा युनिट 3 सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा. ह्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन 1 काय आहे की व्हॉट आर की ॲस्पेक्ट्स ऑफ रिसोर्स मॅनेजमेंट इन सॉफ्टवेअर प्रोजेक्ट इस्टिमेशन. म्हणजे काय की जेव्हा एखाद्या कंपनीकडे सॉफ्टवेअर प्रोजेक्ट येतो, इस्टिमेशन म्हणजे येणे किंवा भेटणे, सॉफ्टवेअर प्रोजेक्ट येतो तर त्याच्यासाठी लागणारे काही रिसोर्सेस आहेत, तर त्याचे की ॲस्पेक्ट्स म्हणजे त्याला एक्सप्लेन करा असं म्हणतात. पण रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे नक्की आहे काय, तर जो मॉडेल किंवा जो प्रोजेक्ट कंपनीकडे येतो त्याचं प्लॅनिंग, त्याचं शेड्युलिंग, त्याचं ॲलोकेशन रिसोर्सेस, त्याचं मॅक्झिमम इफिशियन्सी म्हणजे टाईम किती लागणार, सगळी मॅनेजमेंट जी आहे त्या प्रोजेक्ट रिलेटेड त्याला म्हणतात रिसोर्स इफिशियन्सी. हे असं मनाने पण आपण लिहू शकतो की रिसोर्स मॅनेजमेंट इज अ प्रोसेस ऑफ प्लॅनिंग, शेड्युलिंग, ऑर्गनायझिंग रिसोर्सेस इन सॉफ्टवेअर प्रोजेक्ट एस्टिमेशन. एवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे. फक्त त्यात रिसोर्समध्ये काय आलं पाहिजे की प्लॅनिंग होतं आहे, शेड्युलिंग होतं आहे, टाईम किती लागतो हे समजतं, म्हणजे डेफिनेशनमध्ये हे कीवर्ड्स इन्क्लूड झाले पाहिजेत. मग तेवढंच लक्षात ठेवायचे की सॉफ्टवेअर प्रोजेक्ट भेटल्यानंतर काय काय असतं, प्लॅनिंग, शेड्युलिंग आणि टाईम ॲलोकेशन असतं, नंतर मॅक्झिमम एफिशियन्सी असते. मग हे सगळं इन्वॉल्व असते डेफिनेशनमध्ये, तेव्हा त्याला म्हणतात रिसोर्स मॅनेजमेंट. त्याचे की ॲस्पेक्ट्स कुठले, तर पहिलं आहे की ॲनालिसिस. रिसोर्स ॲनालिसिस म्हणजे काय, दिस इनिशिएटेड गॅदरर कंपॅन्सेशन नियर नेसेसरी प्रोजेक्ट सक्सेस. द ॲनालिसिस डिफाईन टाईप्स ऑफ रिसोर्सेस, मॅनपॉवर, मटेरियल, फायनान्स. ह्याच्यामध्ये काय होतं की मॅनपॉवर म्हणजे किती लोक ह्या प्रोजेक्टवर काम करत आहेत, मटेरियल काय लागणार आहे, रिक्वायर्ड टास्क कोणते कोणते आहेत, लेवल, प्रोजेक्ट गोल्स काय आहेत, म्हणजे जनरली काय काय आहे. तुम्हाला सपोज आता एखादा प्रोजेक्ट आला आहे रिलेटेड टू मिल्क प्रोडक्ट्स, तर मग ती कंपनी तुम्हाला पहिल्यांदा त्यांची एक सपोज ॲडव्हर्टाईज करायची असेल, तर तुम्ही काय बघणार की आता ह्या प्रोजेक्ट करायला किती लोक लागतात, टाईम किती लागतो आहे, कॉस्ट किती लागते म्हणजे पैसे किती लागतील, नंतर रिक्वायरमेंट काय काय आहेत त्या ह्यांच्या कंपनीच्या, नंतर प्रोडक्ट्स कुठले यूज करतात कंपनी, बनवतात कसे प्रोडक्ट्स, असे वेगळे एक्सप्लेन म्हणजे वेगळे ॲस्पेक्ट्स जे आहेत ते एकत्र करून आपण त्याचं ॲनालिसिस करतो, जसं आपण डेटा सायन्समध्ये करायचो तसंच. नंतर त्याला म्हणतात रिसोर्स ॲनालिसिस. मग रिसोर्स प्लॅनिंग म्हणजे काय की सपोज आता 5 जण ह्याच्यावरती काम करत असतील, तर एक गोल सेट केला जातो की ह्या गोलपर्यंत 5 जणांनी पोचायचंच आहे. मग 5 जणांच्या वेगळ्या टीम्स बनतात, त्या टीम्समध्ये प्लॅन किंवा जे तुमचं काम आहे ते डिवाईड करून आपण प्लॅन करतो किंवा कसं करायचं आहे, किती टाईममध्ये करायचं आहे आणि गोल्स किती दिवसात कंप्लीट करायचे आहेत, त्याला म्हणतात रिसोर्स प्लॅनिंग. रिसोर्स शेड्युलिंग म्हणजे काय की इफिशियंट टाईममध्ये, म्हणजे कमीत कमी लोक घेऊन जास्तीत जास्त म्हणजे कमी टाईममध्ये जास्त आउटपुट भेटेल असं काम झालं पाहिजे, की तुमची मेथडॉलॉजी किंवा फोकस जो आहे तो हलला नाही पाहिजे. हे सगळं जे आहे ते हाय इंग्लिश आहे, त्या बदल्यात जर सोपं लिहिलं तरी चालतं की रिसोर्स शेड्युलिंग इट इन्व्हॉल्व्स प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्किल्स टू डेव्हलप द शेड्युलिंग, टू मेक अ टाईम टेबल, टू इनिशियलाइज द प्रोजेक्ट ड्युटीज. असं काय लिहू शकतो आपण मनाने सोप्या इंग्लिशमध्ये की जे 5 जण किंवा आपण जे काय लोक घेणार आपल्या प्रोजेक्टमध्ये त्यांना बरोबर डिवाईड करू देऊ शकतो, प्रोजेक्ट टाईम बरोबर डिवाईड करू शकतो की एवढ्या मंथमध्ये एवढं झालंच पाहिजे. टास्क ॲलोकेशन, प्रत्येकाला आपापले टास्क भेटू शकतात. कॉस्ट इफिशियन्सी काढू शकतो, प्रत्येक ह्याला किती प्राईस लागते, किती काय खर्च आहे ते सगळं काढू शकतो. आणि टाईम टेबल एक बनवू शकतो की ह्या टायमिंगला आपण असं करू तसं करू, असं आपण मनाने लिहू शकतो, असं काही नाही आहे. रिसोर्स ॲलोकेशन म्हणजे काय की जे प्रोजेक्ट किंवा जो आपला आहे त्याचा फायनान्स, पर्सनल ॲक्टिव्हिटीजची लिस्ट काढायची की त्याच्यामध्ये लागणार काय आहे. तर आता सपोज मिल्क प्रोडक्ट्स असेल तर काही मिठाई असू शकतात, मग काही मिल्क रिलेटेड असू शकतात, दूध, दही, तूप, ताक तसलं असू शकतं. असे वेगळे जे प्रोडक्ट्स आहेत तर त्या सगळ्या प्रोडक्टची लिस्ट काढून त्याच्या ॲडव्हर्टाईज कशा बनवल्या गेल्या पाहिजेत हे एक्झाम्पल घेतलं आहे मी. तर त्याला म्हणायचं रिसोर्स ॲलोकेशन, की प्रॉपर प्लॅनिंग जे आहे टाईमचं, शेड्युलिंगचं, ॲक्टिव्हिटीजच्या लिस्टचं जे त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे हे झालं पाहिजे रिसोर्स ॲलोकेशनमध्ये.
रिसोर्स ट्रॅकिंग, की आता सपोज एखादा 5 जणांचा हेड आहे, तर त्यांनी प्रत्येकावरती लक्ष ठेवलं पाहिजे की किती टाईममध्ये किती लोक काम करत आहेत, बरोबर काम चाललं आहे की नाही, शेड्यूल प्रॉपर होतो आहे, टाईम टेबल फॉलो होतो आहे, कॉस्ट जास्त वाढत तर नाही आहे ना, कमी काय पडती आहे, सारखं जे चाललेली प्रोजेक्ट आहे त्याच्याबद्दल त्या माणसाने सतत ॲनालिसिस केलं पाहिजे. त्याला म्हणायचं रिसोर्स ट्रॅकिंग. जनरली आपण एखादी ॲमेझॉनवरनं प्रोडक्ट मागवल्या कसं ट्रॅक करतो छोट्या छोट्या मुवमेंट, तसं ह्याला ट्रॅक करायचं प्रोजेक्टला की कुठं कसं काय झालेलं आहे. क्वेश्चन 2 आहे कोकोमो मॉडेलबद्दल. तर कोकोमो मॉडेलमध्ये कसं असतं की प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट कशी प्रोजेक्टची हे सांगितलं जातं. मग त्यात 2 टाईप्सचे कोकोमो मॉडेल आहेत, पण आता सिलेबसला आपल्याला कोकोमो मॉडेल 2 आहे, पहिलं होऊन गेलं आहे. तर डिस्कस द इफिशियन्सी ऑफ प्रोजेक्ट इस्टिमेशन, ह्यात पण सेम आहे. त्याच्यात काय आहे, पहिल्यांदा कोकोमो मॉडेल 2 कशाबद्दल आहे, तर ओरिजिनल कन्स्ट्रक्शन कॉस्ट मॉडेल, की ह्याच्यामध्ये कॉस्ट कशी निघणार कुठल्या पण प्रोजेक्टची त्याचं कन्स्ट्रक्शन केलं जातं. आणि ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट ही कुठं झालेलं आहे, तर साऊदर्न कॅलिफोर्नियामध्ये ही सिस्टम डेव्हलप झाली आहे ही कोकोमोची. म्हणजे तिथं जे कंपनी आहेत त्यांनी तिला सुरू केली पहिल्यांदा. मॉडर्न दॅट अलाव वन इस्टिमेट कॉस्ट, एफर्ट, शेड्यूल, प्लॅनिंग. म्हणजे कॉस्ट किती लागणार प्रोडक्टची, शेड्युलिंग म्हणजे टाईम कसं शेड्यूल होणार, किती टाईममध्ये होणार, आणि प्लॅनिंग म्हणजे या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग झालं पाहिजे. मग ह्याला म्हणायचं कोकोमो मॉडेल. कोकोमोचा फुल फॉर्म काय, कन्स्ट्रक्शन कॉस्ट मॉडेल. मग एंड युजर प्रोग्राम सेक्टर. तर ह्याच्यामध्ये पहिलं ॲस्पेक्ट आहे एंड युजर. एंड युजर म्हणजे कोण, तर ज्यांनी दिलेला आहे प्रोजेक्ट तो. तर टूल्स यूज्ड काय, ॲप्लिकेशन जनरेटर. ॲप्लिकेशन जनरेटर म्हणजे काय, की त्याला एक बेसिक मॉडेल हवाच आहे. डिस्क्रिप्शन काय आहे, की एंड युजर सॉफ्टवेअर युजिंग टूल्स स्प्रेडशीट. म्हणजे एंड युजर म्हणजे काय, जो फायनल झालेली कॉस्टची जी शीट असेल किंवा कॉस्टचं बजेट असेल ते जो एंड युजरकडे जाणार ते कशा फॉर्ममध्ये गेलं पाहिजे, तर स्प्रेडशीट म्हणजे एक्सेलची शीट बनवून ते गेलं पाहिजे, नाही ते एक रिपोर्ट जनरेट करून गेलं पाहिजे विदाऊट रायटिंग ट्रेडिशनल कोड. म्हणजे कोडिंगची लँग्वेज जे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगला कळती, इंजिनियर्सला कळती, तसं त्या माणसाला नाही कळत, तो साधा माणूस असेल कुठल्या तरी कंपनीचा. म्हणून त्याच्यासाठी एक्सेल शीट किंवा रिपोर्ट जनरेट करूनच त्याला एंड युजरला दिलं पाहिजे. नंतर ह्याच्यासाठी एक्झाम्पल कुठलं, मायक्रोसॉफ्ट एक्सेल जनरली यूज होतं. इंटरमिडिएट सेक्टर म्हणजे कोण, की मध्ये येणारा. मध्ये कोण येऊ शकतं, तर मध्ये येणारा असतो जो कोड करतो आहे किंवा जो प्लॅनिंग करतो आहे सगळ्या गोष्टींची तो. तर तो काय करणार, तर बिल्ड करणार युजर ड्रायव्हन ॲप्लिकेशन इन मिनिमल कोडिंग. म्हणजे कमीत कमी कोडिंग यूज करून चांगला आउटपुट देणार तो. एक युजर ड्रिवाइन म्हणजे सगळ्यांना यूज होईल असं ॲप्लिकेशन करणार. प्री पॅकेज कॅपेबिलिटी रियुजेबल म्हणजे कधी पण ते आपण रियूज करू शकतो. मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, लोटस असे हे लँग्वेजेस आहेत आपले. तर ओरॅकल म्हणजे आपण SQLचा डेटाबेस करतो का नाही, त्याला ओरॅकल म्हणतात. मग ॲप्लिकेशन ऑन कंपोजिशन सेक्टर. त्याच्यामध्ये काय येतं, की इंट्रॅक्शन कसं आहे, डिझाईन कसं आहे डेटाबेसचं, ते सगळं हे होतं. म्हणजे जनरली अपिअरन्स कसं आहे, दिसतंय कसं, ते ह्याच्यामध्ये येतं. कशामध्ये, ॲप्लिकेशन कंपोजिशन सेक्टरमध्ये. हे हेडिंग्स तरी नाहीत लिहिले तरी चालतील, हे पॉईंट्स फक्त एक्सप्लेन करणं इम्पॉर्टंट आहे. मग सिस्टम जनरेटेड. सिस्टम जनरेशन म्हणजे काय, की सिस्टमनी बनवलेलं. सिस्टम काय बनवतं आहे, सॉफ्टवेअर मॉडेल बनवतं आहे, एक सिस्टम बनवतं आहे. तर ती कशी असते, लार्ज स्केल एम्बेडेड सिस्टम. जनरली ह्याच्यासाठी जे हार्डवेअर मॉडेल यूज होणार आहे त्याला म्हणतात सिस्टम जनरेटेड. आता इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर, त्याचं काय, कसं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, काय काय यूज होतं, तर नेटवर्किंग यूज होतं आहे, DBMS यूज होतं आहे. म्हणजे DBMS म्हणजे कसं, आपण डेटाबेस क्रिएट करणार ना, त्याला किती जण, काय अवेलेबिलिटी आहे ते सगळं बघून. ऑपरेटिंग सिस्टम लागणारच ऑब्व्हियसली, त्याशिवाय कुठली गोष्ट चालूच होऊ शकत नाही. हे युजर इंटरफेस मॅनेजमेंट म्हणजे युजरला इंटरॅक्ट होण्यासाठी, म्हणजे जनरली इंजिनियर्स नाही तर सगळ्यांनाच ते उपयोगी होईल किंवा सगळे ज्यांना येत नाही त्यांना पण चालवता येईल, त्याला युजर इंटरफेस मॅनेजमेंट सिस्टम लागते. नेटवर्किंग सिस्टम लागणार ऑब्व्हियस आहे. आता ह्याचे कोकोमो मॉडेलचे 3 स्टेजेस आहेत. तर पहिली आहे ॲप्लिकेशन स्टेज. त्या ॲप्लिकेशन स्टेज म्हणजे काय, की युजरकडनं प्रोटोकॉल घेतला जातो, की बाबा जो गिराईक आला आहे आपल्याकडं त्याच्या रिक्वायरमेंट काय काय आहेत हे बघितल्या जातात. मग स्टेज 2मध्ये काय, की अर्ली डिझाईन एस्टिमेशन मॉडेल. मग सगळ्यात पहिल्यांदा इस्टिमेट करतो आपण, की काढतो की कशी असणार कॉस्ट, ह्याचे प्रोजेक्ट कसा अवेलेबल असणार, इन्फ्रास्ट्रक्चर कसे असणार, म्हणजे दिसणार कसा आहे प्रोजेक्ट, स्टेप म्हणजे जनरली फ्लो चार्ट कसा असतो तो. नंतर पोस्ट आर्किटेक्चर एस्टिमेशन. पोस्ट आर्किटेक्चर म्हणजे झाल्यानंतर आपण कसं झालेलं आहे ॲप्लिकेशन जेव्हा जनरेट झालं आहे तेव्हा त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टम कसं आहे, सिस्टम जनरेशन कसं आहे, मग कॉस्ट किती शेवटी आली त्याची हे बघणार स्टेज 3मध्ये आपण.
आता क्वेश्चन नंबर 3, एक्सप्लेन द प्रोसेस प्रिपेअरिंग रिक्वायरमेंट ट्रेसिबिलिटी. हे RTM नावाचं हे सॉफ्टवेअर प्रोजेक्टचं आहे. कसं प्रिपरेशन ते बघू. RTM स्टँड फॉर रिक्वायरमेंट ट्रेसिबिलिटी मॅट्रिक्स. मॅट्रिक्स म्हणजे आपल्याला माहिती आहे असा रोज आणि कॉलम्स असतात. ओके, तर RTM काय करतं की टेस्ट करतं केसेसला, म्हणजे वेगवेगळे केसेस की बाबा काय काय रिक्वायरमेंट्स आहेत युजरच्या, काय आपल्याला मागितलं गेलेलं आहे. कस्टमरच्या रिक्वायरमेंट इथं पण लिहिलं, कस्टमरच्या रिक्वायरमेंट काय काय आहेत, फंक्शनॅलिटीज ड्युटीज काय काय आहेत हे सगळं बघतं. तर रिक्वायरमेंट्स काय आहेत, तर रिक्वायरमेंट ऑफ पर्टिक्युलर प्रोजेक्ट फ्रॉम क्लायंट आपल्याकडे आलेल्या गिरायकाच्या रिक्वायरमेंट काय आहेत ते बघतं. ट्रेसिबिलिटी म्हणजे काय की बॅलन्स करतं ट्रेसेसला. ट्रेसेस म्हणजे काय की किती वेळात किती होणार काम, कॉस्ट कशी असणार, प्लॅनिंग कसं असणार, डिवाईड किती जणांच्यात होणार, कोण कुठलं काम करतं आहे. सपोज एखाद्याने इंटरफेस वेब डेव्हलपमेंटचं काम केलं, एखाद्याने बॅकएंडचं काम केलं, एखाद्याने डेटाबेसचं काम केलं, एखाद्याने तर तिन्हीचं कनेक्टिव्हिटीचं काम केलं. असं वेगळ्या गोष्टींमध्ये डिवाईड होणार. मॅट्रिक्स म्हणजे काय की जो डेटा असणार तो रोज आणि कॉलम्समध्ये स्टोअर होणार, तो डेटा जनरेट होणार, तो त्याला म्हणतात RTM. तर RTMची ID असते, रिक्वायरमेंट ID काय असणार, रिक्वायरमेंट डिस्क्रिप्शन असतं, रिक्वायरमेंट टाईप असतं आणि टेस्ट ID. हे सगळ्याचा एक रिपोर्ट बनवला जातो, त्याला म्हणतात RTM रिपोर्ट. हा प्रोजेक्टचा पहिला रिपोर्ट असतो. कुठला पण क्लायंट घेऊन आला की पहिल्यांदा ॲनालिसिस करतात, प्लॅनिंग करतात आणि हा एक RTM रिपोर्ट बनवतात. जनरली आता हे एक एक्झाम्पल आहे, ह्याच्यामध्ये RTM रिपोर्ट बनवला आहे की लॉग इन आणि रिसेट पासवर्ड किंवा एखादं युजर ॲप्लिकेशन आहे तर त्याचं कसं होणार. तर रिक्वायरमेंट ID आहेत की किती लोकांनी आता पण लॉग इन केले. तर डिस्क्रिप्शन काय आहेत, का लॉग इन केलं आहे, ते युजर मस्ट हॅव एबल टू लॉग इन, की युजरला लॉग इन करता आलं आहे. मग त्याची टेस्ट केस ID किती आहे, मग लॉग इन झालं आहे, मग पास झालं. मग आता इथं रिसेट केला आहे पासवर्ड, मग ह्याची केस, मग परत पासवर्ड रिसेटचा मेल गेलेला असतो, त्याचं डिस्क्रिप्शन झालं, पास गेलं आहे ना मेल. पण ॲडमिन कॅन डिलीट युजर. ॲडमिन म्हणजे जो मेन, सपोज आता हे इन्स्टावर आपण बघतो तर एक इन्स्टाचा ॲडमिन असेल तो डिलीट करू शकतो युजर कुठला पण, डिसेबल करू शकतो एखाद्याचा अकाउंट. त्याला म्हणायचं काय ते डिलीट युजर फंक्शनॅलिटी, तो फेल झाला. मग असा रिक्वायरमेंटचा हा असा प्रोजेक्ट किंवा मॉडेल करतात आणि हा असं करून ठेवतात फर्दर ॲनालिसिसला. आता हा अजून एक एस्टिमेशन टेक्निक आहे दुसरी, त्याला म्हणतात LOC म्हणजे काय, लाईन ऑफ टेक्स्ट कोड. तर लाईन ऑफ टेक्स्ट कोड काय असतं की एक ब्लँक लाईन किंवा हेडर लाईन क्रिएट केली जाते. ब्लँक लाईन म्हणजे साधी रेघ. तर त्याच्यामध्ये काय होणार की स्टेटमेंट जी आहे ती आपण पुट करतो की जनरली ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स असतात सगळे की पर मंथ इफिशियन्सी किती असणार, खर्च किती लागतो वगैरे, हे सगळं त्यात बघितलं जातं. फीचर्स कुठले तर चेंज ट्रॅकिंग म्हणजे काय की LOC म्हणजे जो कोड केलेला आहे आपण त्याच्यातच आपण ट्रॅकिंग इफिशियन्सी टाकू शकतो की बाबा आता एवढ्या मॉडेलला आपण इन्व्हेस्ट करतो, त्याला पैसे किती लागतील. मग लिमिटेड रिक्वायरमेंट कॉम्प्लेक्सिटी साईज काय आहे ह्याची, कोडची साईज काय, लेंथ काय. इन्क्रेडिबल कॉम्प्लेक्सिटी म्हणजे कोड हा किती अवघड आहे, किती वास्ट आहे, हे ह्याच्यात बघितलं जातं. एस ऑफ कम्प्लिशन म्हणजे काय, इझी किती कॅल्क्युलेशनसाठी. नंतर अंडरस्टँड कसं होणार, नॉन टेक्निकल क्लायंट्स असतात ज्यांना टेक्निकल नॉलेज नाही त्यांना कसं कळणार, हे त्यासाठी एक कॅल्क्युलेशन आहे की जास्त साधं कळायला पाहिजे. मग इस्टिमेशन किती झालं आहे तर 5,000चा. डेव्हलपर म्हणजे किती इंजिनिअरनी काम केलं तर 2 इंजिनिअरनी. कॉस्ट पर पर्सन मंथ म्हणजे एका पर्सनला $4,000 लागलेत, मग 2 पर्सनला किती लागणार, $8,000. प्रोडक्टिव्ह रेट काय आहे तर प्रोडक्टिव्ह रेट म्हणजे एका पर्सननी काम केलेला रेट किती तर $500 पर्सनचा एका रेट आहे LOCमध्ये. मग एफर्ट्स किती लागत आहेत तर 5,000 लागत आहेत, कारण LOC इस्टिमेशन किती 5,000 आहे. डिवाईड करायचं 500नी, कारण की प्रोडक्टिव्हिटी रेट 500 किती येतात 10, म्हणजे 10 पर्सनचा मंथचा रेट एक 2 डेव्हलपर्सला लागणार. मग 10 पर्सनचा मंथचा रेट 2 डेव्हलपर्सला डिवाईड करणार 5 मंथमध्ये, म्हणजे 5 मंथमध्ये एका पर्सनचं 5 मंथमध्ये काम होते, दुसऱ्या पर्सनचं अजून 5 मंथ, असं म्हणजे टोटल 10 मंथमध्ये हे काम कंप्लीट झालं आहे. आणि ह्याला मल्टिप्लाय केलं तर 4,000 त्यांचा पर मंथ आहे म्हटल्यावर प्रत्येक दोघांना एकाला $40 भेटणार आणि दुसऱ्याला पण $40 भेटणार पर मंथचे. मग हा झाला LOC म्हणजे काय की जेव्हा क्लायंट प्रोजेक्ट देतो त्यात जेवढे लागणारे डेव्हलपर म्हणजे जेवढे लागणारे इंजिनियर आहेत तर त्यांचा पगार कसा होतो प्रोजेक्टच्या बेसिसवरती ते इथं दिलेलं आहे. आता डिस्कस फंक्शनल पॉईंट बेस्ड एस्टिमेशन इट्स ॲडव्हान्टेजेस विथ LOC. मग फंक्शनल पॉईंट बेस्ड म्हणजे काय की दोन्ही म्हणजे त्याचा डिफरन्स विचारला आहे आपल्याला, तो बघू आपण.
तर फंक्शनल पॉईंट बेस्ड इज अ मॅट्रिक स्पेसिफाईड बेस्ड. म्हणजे काय की मॅट्रिक म्हणजे आपण पाहिलं रोज आणि कॉलम्समध्ये डेटा स्टोअर होतो. आणि LOC म्हणजे ॲनालॉग म्हणजे काय तर कॅल्क्युलेशन्समध्ये, आत्ता आपण पाहिलं वरती गणित ते, तर असं कॅल्क्युलेशनमध्ये स्टोअर होतं. दुसरं आता काय फंक्शनल पॉईंट मॅट्रिक लँग्वेज इंडिपेंडंट, की कसं पण आपण यूज करू शकतो, नंबर्सला इंडिपेंडंट आहेत. आता हे LOC काय आहे की लँग्वेजवर डिपेंडेड आहे. हे जनरली याच्यामध्ये तर इंग्लिश किंवा आपण मॅथ्स यूज करतो आहे, न्यूमरिकल्स यूज करतो आहे, म्हणून हे डिपेंडेड आहे. हे इंडिपेंडेंट आहे, आपण व्हेरिएबल नंबर काही घेऊ शकतो. फंक्शनल पॉईंटमध्ये युजर ओरिएंटेड आहे, की बाबा युजर किंवा ज्यांना येत नाही ते पण हे करू शकतात. LOC हे डिझाईन ओरिएंटेड आहे, की बाबा एखादा हे असतो HR मॅनेजर असतो, त्यालाच हे कॉस्टिंग किंवा किती डेव्हलपरला किती पगार जाणार, किती मंथमध्ये प्रोजेक्ट होणार, हे त्यालाच डिझाईन ओरिएंटेड करता येतं. हे फंक्शनल पॉईंट मॅट्रिक्समध्ये लाईनची कोड म्हणजे कोडनुसार लाईन एक्सटेंड होतो आणि ह्याच्यामध्ये आपण बॅकएंड किंवा चेंज करू शकतो कोडला, म्हणजे बॅकफायरिंग म्हणजे मागं बॅकअप प्लॅन पण ठेवू शकतो. फंक्शनल पॉईंटला डेटा प्रोसेस सिस्टम म्हणजे फंक्शनल पॉईंटचा आपण मग अशीच म्हणलं ह्याचा डेटा ॲनालिसिस केला जातो. मॅट्रिक्स रोज आणि कॉलम्समधला डेटा आहे ना म्हणून, आणि ह्याच्यामध्ये डेटाची साईज कॅल्क्युलेट केली जाते, गणित आहे ना हे म्हणून. फंक्शनल पॉईंटमध्ये पोर्ट्रे केला जातो टाईम, फक्त ह्याच्यामध्ये टाईम पण केला जातो LOCमध्ये, आणि प्रोग्रामर म्हणजे जो इंजिनियर इन्व्हेस्ट करतो आहे टाईम त्याची कॉस्टिंग पण काढली जाते. आता 6वा क्वेश्चन आहे ऑब्जेक्ट बेस्ड एस्टिमेशन कसा फंक्शन पॉईंटपासून वेगळा आहे. तर आता ह्याचा डिफरन्स बघू. तर फंक्शन पॉईंट आहे ती 4GL कंपोनंट आहे, GUL कंपोनंट आहे. GUL म्हणजे काय तर ग्राफिक युजर इंटरफेस. ग्राफिक युजर इंटरफेस म्हणजे काय तर कुणाला पण ॲक्सेस किंवा ज्याला येत नाही कोडिंग तेही करू शकतो. फंक्शन पॉईंटमध्ये तसं नाही आहे. युजर रिक्वायर्ड फंक्शनॅलिटीज की जे प्रोग्रामर करतो त्याला समजणार. युजर एन्व्हायरमेंट ह्याचं कसं आहे तर रॅपिड डेव्हलपमेंट GUI म्हणजे कोणी पण करू शकतो. ग्राफिक युजर इंटरफेस ह्याचा अर्थ आहे सुटेबल प्रोजेक्ट सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. त्याच्यामध्ये स्क्रीन रिपोर्ट मॉड्यूल्स केले जातात. ह्याच्यामध्ये इनपुट आउटपुट फाईल्स असतात. ह्याच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी सिम्पल मीडियम कॉम्प्लेक्स काही असू शकतो. ह्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स डेटा असतो कारण ट्रान्झॅक्शन किंवा ह्याच्यामध्ये कॉस्ट किंवा पैसे जास्त लागतात आणि हा कॅल्क्युलेट केला जातो. बेस्ड ऑन रियूज एन्व्हायरमेंट की रियूज पण केला जातो. बेस्ड ऑन 14 जनरल कॅटेगरीज किंवा ह्याच्यामध्ये कॅटेगरीज इन्क्लुडेड. ह्याच्यामध्ये काय की स्टेजेस आहेत वेगळ्या वेगळ्या आणि ह्याच्यामध्ये स्टेजेस नाही आहेत, रिक्वायरमेंट्स आहेत फक्त. ह्याच्यामध्ये केस व्हिज्युअल टूल्स वगैरे पण यूज होतात. ह्याच्यामध्ये टूल नाहीत यूज होत कारण हे कोडिंगमधला विषय आहे. आता काय आहे व्हॉट इज यूज केस बेस्ड एस्टिमेशन. यूज केस म्हणजे काय आहे तर ह्याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला की एक ऑनलाईन प्रोडक्ट आहे. ऑनलाईन काय आहे कस्टमर आहे आणि हे मार्केटिंग ॲडमिनिस्ट्रेटर आहे. कस्टमर काय करतो प्रोडक्ट बघतो, परचेस करतो, मॅनेज टू इन्फॉर्मेशन बघतो, क्रिएट करतो प्रोडक्टचा रिव्ह्यू देतो ना प्रोडक्टचा आपण तो. नंतर ॲडमिनिस्ट्रेटर काय करतो मार्केटिंगमधला मॅनेज करतो प्रोडक्ट्स कसे सेल करायचे, रिपोर्ट करतो सेलचे प्रोडक्ट किती झालेत ते. आणि नंतर मग काय होणार जेव्हा परचेस करणार प्रोडक्ट पेमेंट होणार, पेमेंट प्रोसिजर होणार. मग वेअरहाऊस क्लर्क म्हणजे वेअरहाऊसमधनं तो फुल ऑर्डर कंप्लीट होणार आणि वेअरहाऊस मॅनेजर काय करतो रिपोर्ट करतो आणि मॅनेज करतो कसं इन्व्हेंटरी होणार म्हणजे तो प्रोडक्ट जाणार ह्याची. ह्याला म्हणायचं यूज केस इस्टिमेशन. ही आहे ऑनलाईन शॉपिंगची. हे खाली एक्सप्लेन केलेली. यूज केस इस्टिमेशन म्हणजे कधी काय असतं तर सॉफ्टवेअर इस्टिमेशन टेक्निक साईज ऑफ यूज केस म्हणजे जनरल डायग्राम्स किंवा ॲक्टर्स काढून बनवले जातात. ॲक्टर्स म्हणजे ही अशी माणसं किंवा असं डिपिक्ट केलं जातं, ॲक्टर्स बनवून केलं जातं. नंबर ऑफ कॉम्प्लेक्स यूज केसेस म्हणजे जेवढे जास्त कॉम्प्लेक्सिटी नंबरचे आहे तेवढं ते सोपं पडतं किंवा समजतं बघून. आता हा फोटो बघून कसं पिक्चर बघून समजलं की काय आता हा डायग्राम पेपरमध्ये काढायचा आहे. हा UKSचा डायग्राम आहे खूप इम्पॉर्टंट आहे, ह्याला 3 मार्क आहेत. नंतर नंबर ऑफ कॉम्प्लेक्सिटी ॲक्टर की बाबा एका ॲक्टरवर किती बोज आहे तर आता हा कसा 2 ठिकाणी हे करतो आहे त्याला म्हणतात कॉम्प्लेक्सिटी. टेक्निकल रिक्वायरमेंट काय काय आहेत, परत एन्व्हायरमेंट कसं आहे डेव्हलपमेंटसाठी ते बघितलं जातं. यूज केसचे पॉईंट्स बघू तर यूज केस आहे ते साईज एस्टिमेशन आहे. प्रोजेक्ट मेजरमेंट साईजमध्ये केली जाते. एक्सपिरियन्स किती आहे पीपलचा किंवा ॲडिशनल ॲनालिसिस कसं आहे म्हणजे जनरलला ॲनालिसिस केलं जातं. डिसॲडव्हान्टेज काय की गोल ओरिएंटेड डिपेंडेड येते म्हणजे कसं की एक लिस्ट केली जाते की स्टेप बाय स्टेपच ते होणार तसं आहे ते, किंवा राईट फॉर्म रिक्वायरमेंट कसं आहे ते बघितलं जातं. एक्सप्लेन टास्क शेड्युलिंग इन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग.
टास्क शेड्युलिंग म्हणजे काय की प्लॅनिंग ऑर्गनायझिंग प्रोडक्टचं कसं आहे, क्लायंट आल्यानंतर प्लॅनिंग ऑर्गनायझिंग ॲलोकेशन टाईम बघितलं, त्याला म्हणायचं टास्क शेड्युलिंग. म्हणजे आता आपण 2 इंजिनियर घेतलेत एका प्रोजेक्टसाठी, तर ते टाईमली डिलिव्हर करतील का, रिसोर्स सगळे युटिलाइज करतील का, टास्कवर डिपेंडेड असतील का, बोटलनेक डिले करतील का, ट्रॅक करतील का, हे सगळे त्याचे ऑब्जेक्टिव्ज आहेत. मग हे ऑब्जेक्टिव्स खाली एक्सप्लेन करायचे. इथं केले आहेत आता. तर पहिल्यांदा आयडेंटिफाय करायचा प्रोजेक्ट काय, टास्क काय, हे सगळे रिक्वायरमेंट गॅदर करायचे, डिटरमाइन करायचं टास्क काय, फिनिश टू स्टार्ट, स्टार्ट टू स्टार्ट, फिनिश टू फिनिश, इस्टिमेट करायचं टाईम किती लागणार. आता इथं टाईम लागतो 5 दिवस, कोडिंग मॉड्यूल 10 दिवसाचा, असाइनिंग रिसोर्स की प्रत्येकाला हार्डवेअर टूल्स टीम मेंबर्सला सगळं असाइन करायचं, डेव्हलप करायचं शेड्यूल, मग एक गँग चार्ट तयार करायचा आणि रिव्ह्यू चार्ट तयार करून नेटवर्कचा डायग्राम करायचा. हे झालं. एक प्रोडक्ट आल्यानंतर ते 2-3 इंजिनियर असतील ते मिळून कसं काम करणार. ते झालं की टास्क प्रोग्राम ॲडजस्टमेंट आहे की डिले नाही झाला पाहिजे, मॉडिफिकेशनचा स्कोप म्हणजे काही चेंजेस करायचे असतील तर स्कोप राहिला पाहिजे, रिसोर्सेस बदलता आले पाहिजेत. तर आता हा एक एक्झाम्पल आहे, हे पण पेपरला आपण काढू शकतो की किती स्टार्ट झाला, कधी एंड झाला, डिपेंड कशावरती राहिला. आणि टास्क असा आधी लिस्ट काढतात आणि एक एक डन करत जातात. ड्युरेशन लिहायचं, हे सगळं मनाने लिहायचं की एक प्रोजेक्ट आल्यानंतर त्याचा टाईम किती लागला, किती दिवसात सुरू झाला, किती दिवसात बंद झाला. मग झाला युनिट.